मित्रांनो, गटारी आली आहे जवळ. मग काय बोलताय? घ्यायचं चिंबोऱ्यांचं कालवण एकदम झणझणीत पद्धतीने घेऊयात. तर मित्रांनो, आज तुम्हाला चिंबोरं तोडायची पद्धत शिकवतो. या चिंबोऱ्या एकदम रागीट प्रकारचे असतात. खाऱ्या चिंबोऱ्या बघू शकता तुम्ही किती ऍक्टिव्ह आहेत. जर तुम्हाला चिंबोऱ्या पकडता येत नसतील तर अशा बांधलेल्या चिंबोऱ्या अवेलेबल असतात मार्केटमध्ये. त्या चिंबोऱ्यांना सरळ सिंपल पद्धतीनं हा एकदा पकडायचं आणि हा साईडने पकडायचं आणि हे ट्विस्ट करायचं अपोजिट डायरेक्शनला. हा एक आला बाहेर. बघू शकता ते चिंबोऱ्यांना काटे असतात, काटे. हे बघा, पाहिलं? बघू शकता तर तुम्ही ह्याच्यावरची जी दोरी आहे ती काढून टाकायची. जर तुम्हाला चिंबोऱ्या पकडता येत नसतील तर ही साधी सोपी सरळ पद्धत आहे. हे झाल्यानंतर आपल्याला ह्याचे पायाचे टोकं काढायला लागतील. इकडून हे हाताने पण काढू शकता, चाकूने पण काढू शकता, जसं तुम्हाला सरळ सिंपल पडेल तसं. एवढी पद्धत झाली. आता ह्याच्या पुढे आपल्याला ही जी मधली दिसते यामध्ये ओळखला जातो ही मादी आहे का नर आहे. आता ही मोठी कवटी आहे म्हणून हिला मादी म्हणून म्हटलं जातं, फिमेल. तुम्हाला नर दाखवतो. हा बघा, फरक दिसतच असेल तुम्हाला, आहे की नाही फरक? चला आता पुढची प्रोसेस. इकडून हे आपल्याला तोडावं लागतो. बघा, ही घाण असते. हे साफ केलं, त्याला धुवून घेऊयात. साईडला पाणी घेऊ. पाण्यामध्ये ह्याला जी कवटी आहे ना त्याच्या साईडला समजा माती, चिखल वगैरे लागलेलं असतं, कारण की समुद्रातलं आहे तर ते लागणारच. ते आपण पहिले साफ करून घेऊ. त्याच्या कवटींवरती बघता ना तुम्ही कशा धारे असतात. तर आता आपली चिंबोरी साफ करून झालेली आहे, तर हिला आपण तोडूयात. सेंटरमध्ये पकडायचं, चाकू घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण सगळ्या चिंबोऱ्या तोडून घेऊयात. आणि हे जे आपण चिंबोऱ्यांचे हात मानलं जातं त्यांच्यावर हळूवारपणे फटका मारून ठेवायचा, कारण की ते पण खूप कडक असतात, सहसा तुटत नाही ते. लवकर शिजायला आणि त्यातून मस्त आपल्याला पीस बाहेर यायला त्यासाठी थोडेसे हलके हलके रट्टे मारायचे. अशा प्रकारे आपली पहिले झालेली आहे. तुम्हाला पूर्ण ॲग्रेसिव्ह चिंबोर दाखवतो. ही बघा, ही आहे की नाही ॲग्रेसिव्ह, पूर्ण रागेट पद्धतीची. एक सेकंड न पकडून देते कोणाला. चला आता हिला पण तोडून घेऊयात. कसं करायचं, अपोजिट साईडला गोल फिरवायचं की हा आला बाहेर. सेम पद्धतीला पकडायचं, अपोजिट साईडला गोल फिरवायचं.
वरच्या साईडला नाही तर खालच्या साईडला. सिंपल पद्धती, काही यात वेगळं करायची गरज नाही आहे. हे झाल्यावर आपली दुसरी, आपण त्यांचे हात तोडतो. कारण जर आपण हात जर न तोडता इकडे हात लावला तर तुम्ही बघू शकता किती ते ॲग्रेसिव्ह बनतात अजून. कारण की हा पार्ट त्यांचा मेन पार्ट आहे. चला मित्रांनो, आता आपण वाटणाची तयारी करूयात. आपल्यामध्ये वाटण हे कंपल्सरी असतो खोबऱ्याचं. त्यासाठी पहिले नारळ आपण तोडून घेऊ. नारळ तुटलेला आहे. त्यासोबत आपला चाकू देखील तुटला आहे. आपल्याला पूर्ण खोबरं लागणार नाहीये, जेवढं लागेल तेवढंच घेऊ आपण. आपण मिक्सरला वाटणार आहोत, म्हणून जास्त बारीक केलं नाही तरी चालेल. अशा प्रकारे आपलं खोबरं कापून झालेलं आहे. याला आपण साईडला ठेवूयात. दोन मिरच्या तिखटवाल्या घेऊयात आपण, कारण की आपले मसाले पण येणार आहेत. दोन तिखट मिरच्या. मिक्सरला लावणार तर टेन्शन नाही घ्यायचं, बारीक कापायचं आहे का मोठं कापायचं आहे, जमेल तशी कापून मोकळे करायची. सेम आपण कोथिंबीर घेऊ, कोथिंबीरला चिरू. पाहिजे तर तुम्ही साला काढून टाकू शकता. आपल्याकडे तेवढा टाइम नाहीये, त्या कारणाने आपण साला सगळं टाकून देतो. एवढा फरक नाही जमत. तर मिक्सरला आपण लावलं नसतं तर आपल्याला साला काढायला लागली असती कदाचित. झालं आपलं ओलं वाटण. चला आता आपण कांदा कापून घेऊयात. आता आपण टोमॅटो घेऊयात. आपण या ठिकाणी 2 टोमॅटो घेऊ. आणि जर तुम्हाला जास्तच झणझणीत पाहिजे असेल तर मग तुम्ही 2च्या ठिकाणी 3 नाही तर 4 मिरच्या टाकू शकतात. आता यात आपण
तेल टाकूया. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण कांदा टाकूया. कांदा मस्त शिजून घेऊयात आपण तेलामध्ये. पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला तळून घेऊ. आता यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकू. जास्त पण नाही टाकायची, कारण आपण वाटण जर टाकणार आहोत नंतर त्यामध्ये पण आलं लसूण आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूयात. असाच घेऊन जाते का पूर्ण हेच पाहिजे? हा, स्टॉप केले थोडी. चालूच आहे. तर यात आपण टाकूया हळद पावडर, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि 1 चमचा मीठ. मस्त ग्रेव्ही आता आपण तळून घेऊयात. पुन्हा मसाले यामध्ये तळू. बघू शकता तुम्ही. आपण वाटण आहे ना, तो चिंबोऱ्याचा कालवण उकळत असेल गरम गरम एकदम, तेव्हा टाकायचं. चिंबोरे ऍड करूया. मस्त हे आपण परतून घेऊ. आता ही पूर्ण ग्रेव्ही मित्रांनो, जोपर्यंत आपला चिंबोरा आता कसा लाल लाल होईल बघा. मस्त आपलं सगळी ग्रेव्ही याच्यावरती मिक्स झाली पाहिजे. त्याला आपण उकडीवरती ठेवूयात. चिंबोरा लाल लाल व्हायला सुरुवात झालेली आहे आता, बघू शकता. तर यामध्ये आपण पाणी टाकू. अजून थोडंसं मीठ टाकू. मग उकडीला देऊ. चला आता मित्रांनो यात वाटण टाकू. चला आता मित्रांनो आपण बघूयात. आह, एक नंबर आहे. रस्त्याचा वासच सांगतो. क्या बात आहे. बघा, जे वाटण्याने टेस्ट येते ना, सुपर. अजून फक्त 5 मिनिटं यायला शिजवत ठेवूया.
तर तुम्ही बघू शकतात आपला कालवण पूर्णपणे शिजला आहे. कोथिंबीर. तर गॅस करायचा बंद. आपला कालवण रेडी झालेलं आहे आता. मित्रांनो, गटारी स्पेशल चिंबोऱ्याचं कालवण तयार झालेलं आहे. हे बघा. चला आता आपण ह्याला टेस्ट करून बघूयात. चिंबोरा पूर्णपणे शिजला आहे. गरम गरम पाऊस पडताना खायची मजाच वेगळी आहे. आहा, एक नंबर मित्रांनो, नक्की ट्राय करा तुम्ही घरी. तर मित्रांनो, आपण तसमेला टेस्ट करायला देऊया. ठीक आहे. हा, अरे वा, मस्त झालं. ट्राय करा मित्रांनो घरी.